तर नक्कीच चला मॅच ऑन करू. 4 षटकं आणि 20 मिनिटं. तर नेक्स्ट मॅच चिंचपाड आणि जितू 11 जवानमान नेरे. आपण रेडी ना? जो पुढचा सामना असेल थर्ड मॅच. तर थँक्यू सो मच सागरजी माडोगर सर. तर तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. लढत क्रमांक 2 कडे पाहिलं जातं. प्रणव 11 साई स्टार विगर संघाच्या विरोधामध्ये खेळतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. पहिल्यांदा टॉस, खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला टीम विगरनं. पहिल्यांदा स्वीकार राहिला फिल्डिंगचा बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतो टीम नेरे. दोन्ही संघांकडे नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. दोन संघांना मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल अगदी धाकड पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असताना अगदी रफ्तार के साथ गिरफ्तार करतोय सनील फडके. सनसनीत गोलंदाजीची आखणी यष्टांच्या मागे राकेश पाटीलला पाहिलं आणि हे पाहता अगदी उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर केला जातो. पहिली पिबनची ही ओव्हर पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. सनील फडके सनसनीत क्रिकेट त्याच्या माध्यमातून अवगत करण्याचा हेतू आहे, परंतु लॉंग ऑन कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय पहिलाच चमकदार चौकार. थँक्यू डीजे. अगदी या स्पर्धेचं आपल्याला शीर्षक गाणं पाहायला मिळतं येता क्षणी प्रेमात पडेल असं दर्जेदार आयोजन इथे पाहायला मिळतं. पहिला चेंडू अगदी धाकट राहिला, त्यानंतर अगदी 4 धावा आपण येताना पाहिल्या. वायडिश लॉंग ऑन कडे दागलेला हा तो पहिला चौकार आणि त्यानंतर आता स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी स्वराज गवतेच्या साथीनं धनेश गवते. धावसंख्येची धनदौलत लुटण्यासाठी पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन चेहरे हे आपण पाहत असतो. तो समोर पाहायला मिळतो प्रणव 11 साई स्टार विगर क्रिकेटचं माहेरघर. एनडी परिभागातील 2 धाकड संघ आमने सामने खेळत आहेत. क्रिकेटच्या सारी पाठावरती दर्जेदार लढतीचा आगाज आहे. एक दमदार सोक येतोय, अजून एक बलवान चौकार. त्या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक समीरदादा पाटील भूमी इंडिया डेव्हलपर्स आणि ज्यांचे मित्र परिवार ज्यांच्याकडून आम्हाला 3 स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केलेत, मी त्यांचं सहर्ष स्वागत करीन. प्रसादजी डोलकर साहेब, विकासजी पाटील, मंगेश पाटील, प्रवीण पाटील आणि सुनील मुंडकर साहेब या सर्व समीरदादांचं मित्र परिवार इथे उपस्थित झालेत. लगातार रोशन 5वं वर्ष समीरदादा पाटील जे स्वतः मॅन ऑफ द सिरीज बाईक स्पॉन्सर करतात या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या बॅनर हिटसाठी साईश आणि समीरदादांच्या बॅनर हिटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे फलंदाजांना. अगदी सन्माननीय शैलेशजी पाटील यांची एक चांगली साथ या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत सदस्य त्यांची एक चांगली योजना मोहीम पाहायला मिळते, परंतु इथे मोहीम फत्ते करतोय फलंदाज. आक्रमक होत असताना ज्याच्या बॅटमधून पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट पाहिले. धनेश गवते ऑन फायर, 2 चेंडू 8 धावा ज्याच्या बॅटमधून राहिल्या आणि धावा पूर्णपणे वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. 13 धावा धाव पडल्यावरती सनील फडके विरोधात चांगले फटके खेळत असताना आपण नेरे संघाच्या फलंदाजाला पाहतो. एकानं अधिराज्य गाजवलं, नाव स्वराज आहे. आता धनेश गवते ऑन फायर. अगदी धाव संख्येची धनदौलत लुटुरली जाते. अगदी 5 चेंडूंचा पण मारा राहिला, 3 चौकारांचा साज, 1 डॉट बॉल, 1 सिंगल रन्स ज्याच्या जोरावरती अगदी 13 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अखेरचा बॉल काउंटर अटॅक लांगणकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. 1 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाची धावसंख्या बिनगडी बाद 14. तर नक्कीच कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसाची तयारी आम्ही करतो आणि समीर दादांचा मित्र परिवार आलाय ज्यांच्याकडून 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला मिळालेत. त्यानंतर 1 स्पोर्ट्स सायकल दिली अनंत पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक, प्रसादजी डोलकर, विकास पाटील, मंगेश पाटील, प्रवीण पाटील, त्यानंतर आमचे सुनील मुंडकर साहेब असतील त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. पुष्कर 11 या नावानं संघ रोशन खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते साई बोरवेलचे ओनर्स अनिलजी पाटील साहेब असतील, यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक ज्यांनी आम्हाला या मैदानासाठी संपूर्ण दिवसभर JCBची सुविधा दिली. त्यानंतर डंपरची सुविधा सुनीलजी दत्तात्रय पाटील असतील यांचा आम्ही धन्यवाद देतो. सलग 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट हॅट्रिकसाठी
आमचे मुख्य आयोजक समीरदादा पाटील यांच्याकडून 1000 आणि बघा संपूर्ण पाटील फॅमिलीचं इथे आगमन झालं। समीरदादा पाटील, सूरजदादा पाटील असतील, शैलेशदादा आणि आज संपूर्ण पाटील फॅमिली पाहतोय। सीमाताई यांचा वाढदिवस आम्ही अगदी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तो जल्लोष पाहिला आणि आज त्यांचं सुद्धा आगमन। तर पाटील परिवाराचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय, वेलकम, सुस्वागतम। अगदी जल्लोषाचं वातावरण अखंड यात रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि हे पाहता अगदी साईचा वाढदिवस सोहळा याची देई या चुडोला गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आज आनंदी आनंद इथे पाहायला मिळेल। महिला भगिनी मंचकाकडे प्रस्थान करत आहेत। संपूर्ण पाटील परिवाराचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल। द्वितीय षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय फिरकीचा जादूगर दीपक फडके। अगदी नेहमीच एक अष्टपैलू गुणवान कार्य या खेळाडूच्या माध्यमातून राहिले। अगदी उत्तमरित्या खेळ राहिला होता मोरबी नाईट स्पर्धेमध्ये। पहिल्या सामन्यापासून या खेळाडूने धाकट बाणर राखलं आणि त्यानंतर अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेनं या संघाची आपण मजल पाहिली, परंतु समोरील संघ सुद्धा आज त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतो, अर्थातच नेरे। आणि या दोन संघांदरम्यान एक दमदार सामना सद्यस्थितीला पाहायला मिळतो। अगली पेशकश काउंटर अटॅक डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो। एकच धावे दे अलीकडच्या षटका दरम्यान धावा वेगानं बनताना पाहिल्या, परंतु इथे धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली, धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आणि हे पाहता अगदी या धावसंख्येनं सांघिक कोटा पुढे फुललाय। मित्रमंडळींनो 16 धावा लागतायत। प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 44 ते 50 धावा बनवू शकतायत। त्या दृष्टिकोनातून काही डावपेच आखले जात आहेत या जोडीच्या माध्यमातून। एक चांगल्या जोडीचा एक चांगल्या तोडीचा हा खेळ या पहिल्या जोडीनं साकार केलाय, परंतु दीपकनं पूर्णपणे वापसी दाखवली, कारण प्रत्येक चेंडूकनिक अगदी सिंगल रन्स त्यानं खर्च केली। इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून साकार केला जातो आणि जेव्हा सेनापती चांगल्या दर्जाचे आपण गोलंदाजीची सफर करतो तेव्हा सांघिक कोट्यासाठी एक मोठं आत्मबल प्राप्त होतं। त्या दिशेनं काहीची वाटचाल या खेळाडूशी, परंतु गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळलाय, दमदार स्ट्रोक येतोय, हा पहिला धमाकेदार षटकार। धन्यवाद रोशन। याच दरम्यान नेरे गावाचे माजी सरपंच आदरणीय वासुदेवजी गवते साहेब आणि नेरे गावाचे दमदार सरपंच ज्यांनी आम्हाला भाग्यवान विजेता प्रेक्षकासाठी काही बक्षीस स्पॉन्सर केलेत, ते आम्ही पनवेल 40+ प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि सन्माननीय सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब यांचे इथे आगमन झाले। मी साई बोरवेलचे ओनर्स अनिलदादा पाटील यांना विनंती करेन, मयूर पाटील असतील, अमितदादा गवते यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं। प्रीतमदादा पाटील पडग्या यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत। चला मॅच कडे वळतो आपण। सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। ओहो पुढे जात पुन्हा एकदा त्या दर्जाचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु उत्तमरित्या इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो। सनील फडकेच्या माध्यमातून पकडलेला हा दर्जेदार झेल जिथे लागतोय, पहिला धक्का पहिला मोहरा गारद होतोय टीम नेरेचा आणि खेळाडू बाद होतोय स्वराज गवथे बॅक टू द पवेलियन। सुपर 8चा तिसरा सामना दोन्ही संघनायकांना ऑफिशियली पहिला कॉल करतोय। काही सूचना येतात, चेंडू द्यायचे। यस, एक चेंडू शिल्लक आहे, 5 चेंडूंचा आपण मारा पाहिला जिथे 24 धावा बनताना पाहायला मिळत आहेत। एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तर नक्कीच बघा ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी चिंचपाडा बाळाचा संघ आणि जितू 11 जय हनुमान नेर। तर याच दरम्यान डॉक्टर रोशन संजय पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन। सन्माननीय स्नेहकुंज आधारगृह नितीनदादा जोशी आणि रामदासजी गायकर सरांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। भाई अथर्व पाटील यांचं आगमन। पाहुण्यांची मांदियाळे मॅच कडे फोकस करतो। यस रोशन, आज मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग येतोय। कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण हा सुवर्ण मंच भरलाय
अगदी गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं आज काहीशी रंगत आहे, काहीशी जंगत आहे, क्रिकेटमय बाण आहे. आज ट्रॉफ्यांच्या दिशेने प्रत्येक संघ पूर्णपणे आगेकूच करतोय आणि हे पाहता अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. एका गड्याचा खात्मा, एकूण धावा पटलावधी बनताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 25. तर भाई अथर्व संभाजी शेठ पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. मी मयूर पाटील, किशोरजी खारके आणि आमचे साई बोरवेलचे ओनर्स ज्यांनी या मैदानाला आम्हाला खूप सहकार्य केलं ते अनिलदादा पाटील यांना विनंती करेन आपण सुद्धा आसन ग्रहण करावं. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बाळा चिंचपाडा संघनायक आपण लगेच रिपोर्टिंग करा. तर नितीनजी जोशी साहेब जे दररोज समालोचक लाईव्ह आणि डीजे साठी बक्षिसांची आम्हाला खैरात करतात त्यांचं आगमन झाले. स्नेहकुंज आधारगृह आणि आमचे शिक्षित व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न रामदासजी गायकर सरांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आज भरपूर पाहुण्यांची मांदियाळी. कुमार साई समीर पाटील यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण काही वेळाकडे संपन्न करणार आहोत. मात्र आता आम्ही थोडं मॅच कडे फोकस करतोय कारण सुपर हिट सुरू आहे. धन्यवाद. नक्कीच बर्थडे आहे साईश भावाचा, जल्लोष नेरे गावाचा आणि आज पूर्णपणे पाटील परिवार येतोय. महिला भगिनी आल्या आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम. पहिल्या 2 षटकांदरम्यान 25 धावा बनताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु विशाल पाटील सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. पहिलाच बॉल इथे अवांतर पाहायला मिळतो. 1 सांघिक कोटा पुढे आघाडी घेतोय. 26 धावा लागतायत. डॉक्टर रोशन संजय पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज टीम नेरे संघासाठी. हॅट्रिक साठी समीरदा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे आणि हे पाहता अगदी दमदार लढतीचा आपल्याला सध्याच्या घडीला आपण आगास पाहतो. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 52 धावा बनवू शकतात परंतु या धावा काहीशा कर्दनकाळ ठरतील या दृष्टिकोनातून काहीशे वेगळे डावपेच आखण्याचे प्रयत्न टीम विगरच्या माध्यमातून राकेश पाटीलला इथे करावे लागतील. स्टार्टिंगचे 2 चेंडू इथे व्हाईट बॉल जिथे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. राकेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. अगदी ब्लॅक सीनच्या डोईवरून दागलाय. हा येतोय अजून एक चमकदार सिक्सर. शंकर ऑन फायर. आपल्या खेळीचं वेगळं दर्शन घडवतोय. शंकर जाधव आपला शंखनाद करतोय. एका क्षणी तो आक्रमक झालाय. 2 चेंडू खेळलाय. 7 धावा त्याच्या बाडमधून आणि या लढतीमध्ये सत्ता राखतोय. साई स्टार बिगर संघासमोर खेळत असताना अगदी 2 चेंडू 7 धावा. गावदेवी कोपली संघाविरुद्ध 4 चेंडू 10 धावा त्याच्या बाडमधून राहिल्या. बगरवाडी संघाविरुद्ध त्याने धावा बनवल्या नाहीत परंतु या लढतीमध्ये धावा बनवणं तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. गोलंदाज राकेश पाटील वरती आता हल्ले चढत आहेत. 33 धावा धावपटलामध्ये लागतायत. दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. प्रशांत फडके पीपी सर आपले मनपूर्वक स्वागत. 23-33 धावा लागतायत आणि हे पाहता अगदी 55 धावा बनवू शकतायत. प्रोजेक्ट स्कोर पाहतो परंतु धावा रोखणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु फलंदाजांचं कौतुकास्पद कार्य सध्या घडीला आपण शंकर जाधवला पाहू शकता. शंकरला आता रोखले. अलीकडे आपण मोठा बलवान फटका पाहिला परंतु तात्काळ या गोलंदाजानं काहीच कमबॅक साधले आणि आता 33 धावा इथे काहीशा रोखल्यात. 33 धावा लागतायत. अगदी तृतीय षटक प्रगतीपथावरती पाहिलं. पहिल्या 2 षटकांदरम्यान 25 धावा बनताना पाहिल्या परंतु इथे धावा किती येतील, किती धावा बनल्या जातील हे पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. राकेश पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा केलाय. हॅम्बर शॉट अगदी हातोडा चालवलाय. येतोय वंटपा सीमा पार. शानदार चौका. साईश पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने. या क्रीडा नगरीत आले बघा, आले हो प्रमुख पाहुणे. जितू 11 जय हनुमान क्रिकेट. जितू 11 नक्कीच हा ही संघ खेळताना पाहायला मिळेल. जितू 11 जर्मन नेरे संघाच्या अगेन्स्ट खेळेल. सुनील स्पोर्ट चिंचपाडा. हॅम्बर शॉट
हातोडा फटका पाहतो. पूर्णपणे आक्रमक शैलीचे फटके इथे येत असताना शंकर जाधव आपली दमखम दाखवतो. ही भूमिका नेहमीच याकडून आक्रमकरित्या साकार केली. आजही तोच दरारा त्याच्या माध्यमातून पेशकश केला जातो, परंतु इथे डॉट बॉल आलाय. काहीसा डॉट बॉल पूर्णपणे दबाव चढेल निरे संघावरती, कारण राकेश पाटीलची भूमिका नेहमीच रास्त राहिली आणि हे पाहता अगदी निश्चितच डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. 37 धावा लागतायत. एका गड्याचा आपण खात्मा पाहतो आणि हे पाहता अगदी आक्रमक शैलीचे फटके येणं गरजेचे असतील. प्रहार केला, ऑन साइडला क्लिअर केलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक जाव इथे प्राप्त केली जाते. अंतिम टप्प्यामध्ये सिंगल डबलला पूर्णपणे प्रामुख्याने महत्व दिलं जातं. एका गडाचा खात्मा 38 धावा धावपटलावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. समोर पाहायला मिळतो धनेश गवते 5 चेंडू खेळलाय, 11 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहतो. अंतिम बॉल आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न, राखे चेंडू खाली येतोय. झटका क्रमांक 2 नेरीला आणि खेळाडू बाद होतोय धनेश गवते. आज विजयाचा पंच कोण दाखवेल, ट्रॉफीच्या दिशेनं घोडदौड कोणता संघ करेल, त्यामध्ये पहिल्यांदा बाजी मारली सुपर 8चा महामुकाबला जिंकताना पाहिलं मिक 11 जय बापदेव 11 पाली आणि त्यानंतर इथे कॉल केलं जाईल जितू 11 जर्मन नेरे संघाचा संघनायक इथे दाखल झालाय. टीम सुनील स्पोर्ट चिंचपाडा रोशन पाटील बाला तात्काळ टॉस साठी इथे टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. 3 षटकांचा खेळ अति वेगाने आपण समाप्त होताना पाहिला, जिथे 38 धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत आहे आणि अखेरच्या स्लॉगरच्या षटका दरम्यान धावा किती बनल्या जातील हे पाहावं लागेल. आपण धनेशला पाहतो अगदी 6 चेंडू 11 धावा त्याच्या बाळमधून राहिल्या. त्यानंतर आपण पाहिलं स्वराजला 6 चेंडू 12 धावा त्यानं बनवल्या. सद्यस्थितीला शंकर खेळलो 6 चेंडू 12 आणि आता नवीन खेळाडू आलाय बॅटिंग मार्क वरती अजित गवते. इथे जीत कोण हासिल करेल गोलंदाजीचा विचार केला. सनील फडके इकॉनॉमिकल स्पेल त्यानं पाहिलं, अगदी 14 धावा त्यानं खर्च केला. दीपक फडकेचे आपण तडके पाहिले, अगदी 11 धावा त्यानं खर्च केल्या. एका फलंदाजाचा खात्मा पाहिला आणि ते आक्रमक शैलीनं गोलंदाजीची आखणी करण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय नयन फडके. अलीकडे आपण षटक पाहिलं जिथे अति वेगानं धावा बनताना पाहिल्या. अलीकडच्या षटका दरम्यान अगदी 13 धावा पाहिल्या. एका गडाचा आपण खात्मा पाहिला. पहिल्या 3 षटकांदरम्यान 38 धावा आपण बनताना पाहिल्या, परंतु हे षटक 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. अलीकडे पाहिलं की धावा येत आहेत, परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. नयन फडके नयन रम्य गोलंदाजीची आखणी करेल का की फलंदाज अजित गवते आक्रमक होईल. नेक्स्ट बॉल अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा आपण हा चेंडू पाहतो आणि इथे व्हाईट बॉलची आधी घोषणा केली जाते. अतिरिक्त धावा काहीशा फलदायक ठरल्या जातील फलंदाजी करणाऱ्या नेरे संघासाठी आणि सद्यस्थितीला पाहायला मिळतो अजित गवते नेहमीच आक्रमक शैली या आपण खेळाडूचे पाहतो. अष्टपैलू गुणवान कार्य साकार करण्याचा प्रयत्न आहे. प्रहार केला, अगदी उसळी इथे प्राप्त केली जात नाहीये. ज्या उसळीची काहीशी आशा आकांक्षा होती रिप्लेच्या माध्यमातून पाहतो अगदी नयन रम्य गोलंदाजीची आखणी. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर किंचितसा आपण उसळीचा आपण कार्य पाहिला. सेपआउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजित गवतेचा, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलाय डॉट बॉल. 40 धावा लागतायत. अगली पेशकश इथे रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीशी लाईन लेंथ मध्ये आपण बिघाडी पाहिली. व्हाईट बॉल इथे घोषित केला जातो ऑफिशियल अंपायर टीम कडून आणि पाहता अगदी एक न सांगी कोडा पुढे मार्गस्थ होतो. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट 41 धावा धावपटलावधी. पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल अगली पेशकश काउंटर अटॅक अटॅकिंग बाना नॉन स्ट्रायकर खेळाडू शंकर जाधव हा अचंबित राहिलाय की इथे घडलं काय. अजित गवतेला जावं लागेल माघारी. दमदार कामगिरी बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगले तडके नयन फडके. समीर पाटील नेरे गावात
शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा शंकर सीताराम पाटील स्मृती चषक. तर नक्कीच आपण पाहतोय कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषकाची स्पर्धा आहे. ऑफिशियली आम्ही शेवटचा कॉल करतोय. पुन्हा एकदा बाळाचा चिंचपाडा संघ खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध जितू 11 जवानमान नेरे खेळणारे. आम्हाला टॉस करायचे तर सर्व दोन्ही संघ नायक ज्यामध्ये अजूनही रिपोर्टिंग केली नाही. चिंचपाडा संघ आपण याची नोंद घ्या. तर डॉक्टर जगदीश पाटील आम्ही पाहतोय यांचं इथे आगमन झाले. आरोग्य कर्मचारी आहेत, अहमदनगरला ते कार्यरत असतात. कोविड योद्धा त्यांना म्हटलं जातं. त्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट योद्धा आज कोण होईल पूर्णपणे बॉल ऑफ द नाईट. आपण आक्रमक शैलीचा चेंडू पाहिला नयन फडकेच्या माध्यमातून. त्यानंतर हा चेंडू इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. सांघिक कोठा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावसंख्येवरती आणि खेळातील पहिलं पूर्वार्ध पाहतो आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा आपण खेळ शिल्लक आहे. कैलासवासी दिवंगत शंकरजी सीताराम पाटील स्मृती चषक 2025 मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे आपण कार्य पाहतो. नेक्स्ट बॉल अगदी लाईन द लाईन मध्ये मोठी बिघाडी राहिली. अतिरिक्त धावसंख्येचा हा छडा आहे. या अवंतरच्या धावा काहीशा मागण्या ठरतील की काय असं इथे वाटू लागले आणि हे पाहता अगदी 44 धाव पुस्तकावरती इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या तर 7 धावा अतिरिक्त एक्स्ट्रा स्वरूपामध्ये इथे येताना पाहायला मिळत आहेत. या काहीशा पोषक स्थितीमध्ये नेरे संघासाठी पाहायला मिळत आहेत. अलॉन द कार्पेट ऑन साइडला क्लिअर केले. 2 धावा होतील का? थ्रो चांगला राहिलाय. सलील जजिंग करतोय आणि तत्वर अगदी 2 धावा झपाट्यानं इथे मार्गस्थ होत आहेत. प्रीतमजी पाटील पडगेगाव हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 40+ क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी त्यांचं बहुमूल्य योगदान आहे. त्यामध्ये नेरे गावातील 40+ खेळाडू यांची एक रोखठोक भूमिका असते. त्यांचे मनस्वी आभार. कारण 40+च्या क्रिकेटपटूंनी अगदी दमदार खेळ साकार केला आणि हे पाहता अगदी दर्जेदार स्पर्धा सध्याच्या घडीला त्यांच्या आपण पाहतो. परंतु ही स्पर्धा तितकीच दमदार आहे आणि या स्पर्धेमध्ये मोह 40+ संघाच्या अगेन्स्ट नेरे 40+ हा सामना सुद्धा पाहायला मिळेल. अशी एकमेव स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये एकाच गावातील 3 संघ खेळत आहेत. हे खरं तर दुःख सरकार आहे. हा आपण तालमेल पाहिला तर हे योगायोग निवल म्हणावं लागेल. एकाच गावातील 3 संघ तेही एका नाईट स्पर्धेमध्ये तेही सुपर 8 मध्ये खेळत आहेत. हा इतिहास आहे. ऐतिहासिक स्पर्धा पाहतो. कैलासवासी दिवंगत शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 2025 धावा पाहायला मिळत आहेत. धावपटलावरती 48 त्यांची आपण छबी पाहतो. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. निश्चितच पाण्याची ते मागणी केली जाते. शंकररावांचं कार्य परंपरा गाजावं याकरिता निश्चितच सन्माननीय समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून हे आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं. संपूर्ण आमचा क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या माध्यमातून हा दमदार बाणा कुमार साईश समीर पाटील आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाने गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही सोयीकडे पसरावा याच तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. 48 धावा लागतायत आणि इथे पाण्याची मागणी केली जाते. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार आहे. 2 संघ ताकदवर आहेत. नेरे दुंद्री विभागाचं क्रिकेट कुठल्या उंचीवरती पोहोचले हे या निश्चितच सामन्यामधून पाहायला मिळेल. खरं तर यापुढील सामना जितू 11 जर्मन नेरे संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दोन्ही संघ नाही की आपण तात्काळ टॉससाठी हळूहळू पद्धतीनं क्रिकेट रसिक राजा मैदानाच्या सभोवताली येतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळेल आणि हे पाहता अगदी या मैदानाला छावणीचं स्वरूप आले त्या दर्जाचा काहीसा माहोल आहे. सुपर 8 मध्ये जेव्हा संघ दाखल होत आहेत तेव्हा प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. अंतिम बॉल ओहो प्रहार केलाय. काउंटर अटॅक लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका टाकण्याचा प्रयत्न आणि हे पाहू शकता आपण अखेरच्या चेंडूगाने आलेला हा दमदार स्ट्रोक सारण षटकार. पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने. या क्रीडा नगरीत आले बघा आले हो प्रमुख पाहुणे. थँक्यू डिजागदी जितेंद्र पाटील यांच्या कटआउट्सला आपण हा सलामी ठोकणारा हा दमदार फटका पाहिला. सन्माननीय संजयजी पाटील वस्ताद नेरे
येणं विनंती आहे. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कोचिंग आहेत कुस्तीपट्टू. तर नक्कीच धन्यवाद रोशन. मी संजयजी पाटील साहेब असतील, आमचे महेश पाटील असतील, विठ्ठलजी ठाकूर असतील यांना विनंती करतो. तर बाळाला विनंती करेन, 55चं टार्गेट आहे. 55 4 षटका आणि 55 प्रीतमदादा पाटील जॉईंट होतील. यानंतर त्यांना आपण ऐकणार आहोत. आणि आपण स्टेजवर पाहतो आज कुमार साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज संपूर्ण पाटील फॅमिली नेरे गावातील सर्व आमची पाहुणे मंडळी गार्गी अमल पाटील यांच्या माध्यमातून नेरे संघाला आणि आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना आपण पाहिलं अगदी 54 उत्तरार्धामध्ये 55 धावा संख्येची आवश्यकता आहे. नेरे धुंद्रे विभागातील 2 ताकदवर संघ सध्या घडीला आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील आमचे लिजंड काढो लिजंड समालोचक प्रीतम पाटील सर पडगे. त्यांचे पाहायला मिळतील तडके कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आम्ही पाहतोय अनंत पाटील साहेब जे स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते होते, यांच्याकडून या स्पर्धेला 4,500चं आर्थिक सहाय्य आलं. मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आज आपण पाहतोय संपूर्ण समीर दादांची, शैलेश दादांची आणि सूरज दादांची संपूर्ण पाटील फॅमिली. आणि आम्ही पाहतोय आईना सुद्धा आम्ही स्क्रीनवर पाहतोय. आज कैलासवासी शंकर सीताराम पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला. 5व्यांदा समीर दादा ही स्पर्धा आयोजन करतात आणि स्वतः बाईक स्पॉन्सर करतात. एकदा समीर दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि साईशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज त्यांचा काही वेळातच आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो. आज आमचा संपूर्ण महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहेत. ॲडव्होकेट स्मिताताई शैलेश पाटील, किरणताई सूरज पाटील असतील, त्यानंतर आमच्या समीराताई समीर पाटील असतील आणि सीमाताई असतील. आज पाटील फॅमिली उपस्थित आहेत आणि आम्हाला माहिती मिळाली का शुभम पाटील ते भाचे त्यांचं यंदा कर्तव्य, तर त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीताई योगेश फडके असतील, सविताताई सुधाकर आमच्या राजकीय क्षेत्रातील नेरे गावातील हे व्यक्तिमत्वांना आम्ही पाहतो. तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुरू झालाय बघा. भाग्यवान प्रेक्षकांना मिळणार प्रथम क्रमांकाला स्पोर्ट्स सायकल, सेकंड क्रमांकाला असेल सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य झील केबल अँड नेट यांच्याकडून मिळणार मिक्सर. आणि त्यानंतर सरपंच आमचे प्रकाशजी गाडगे साहेब यांच्याकडून आम्ही देणार आहोत इस्त्री हे प्रेक्षकांना. त्यानंतर स्नेहकुंज आधारगृह सो संगीताताई नितीन जोशी यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बॉलरला आम्ही देतोय पैठणी. हे नामांकन आपण जरूर पाहतो. आदरणीय सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना वासुदेवजी गवते साहेब, बबनजी कदम साहेब, माजी सरपंच डॉक्टर जगदीश पाटील यांना पाहतो. डॉक्टर रोशन संजय पाटील या मॅचचा आनंद घेताना आमचे रामदास गायकर सर असतील. संपूर्ण नेरे गावातील आज व्यक्तिमत्व, आज कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आपण ही स्पर्धा पाहतो. श्यामकांतजी मस्कर साहेब यांचं इथे आगमन झाले. आदित्य यांचे पिताश्री त्यांचं वेलकम. आणि समीर दादा पाटील यांचं मित्र परिवार सुद्धा जॉईंट झाले, ज्यांनी आम्हाला 3 स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केल्यात, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. मॅचकडे वळतो. प्रीतमदादा जॉईंट झालेत. आनंदाची गोष्ट आहे, प्रीतमदादा सुपर 8 म्हणजे शेवटची रात्र आणि नेरे गावातील 3 संघ म्हणजे ए बी आणि 140+. आनंदाची गोष्ट आहे बघा. अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांना मिळणार स्पोर्ट्स सायकल. मॅचकडे आपण लगेच वळतो. शेवटचा कॉल करतोय चिंचपाडा टीम बाळाला टॉससाठी. धन्यवाद. O2 प्रीतमदादा. धन्यवाद सागर. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय. कुमार साई समीर पाटील याच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय शंकर सीताराम पाटील. तर आपण पाहतोय ही मॅच चालू आहे. प्रणय 11 साई स्टार व्हीकर याच्या समोर जो टार्गेट ठेवला गेलाय 24 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं फलंदाजी पाहिली आपण नेरे संघाकडून. पहिलं बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. बॉलर देवा पाटील चांगला डॅप केला लेग साईडच्या डायरेक्शन्सला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावाचं कन्व्हर्शन माबू या 3 मध्ये होतं की नकार दिलाय. आणि या 2 धावांनी पॉझिटिव्ह स्टार्ट होतं वीगर संघासाठी आणि संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय 2. जबरदस्त 5 दिवसाचा आपण इथे खेळ पाहतोय नेरे गावामध्ये.
सागर यांनी आता उल्लेख केला की एकाच गावातील 3 संघ सुपर 8 मध्ये आपण पाहतो नेरे गावातील. याचा अर्थ नेरे गावाचा जो क्रिकेट आहे तो उंचावला नक्की. खेळामध्ये जो पॉझिटिव्ह आपल्याकडे जो ॲटमॉस्फिअर पाहिजे असतो तो नक्की पाहायला. मात्र चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल करतोय, चौकार. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर राजू टाटरे यांच्याकडून आम्हाला सर्व चेंडू स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. नंदिता बिअर शॉपचे आमचे युवा उद्योजक दिनेश शेट गवते यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल आणि काही वेळापूर्वी अनंता पाटील साहेब ज्यांनी आम्हाला 5,000चं आर्थिक सहाय्य दिलं, त्यांचं मनापासून धन्यवाद. जबरदस्त गोलंदाजी होते, मात्र चांगला तडाखा देतोय. आतापर्यंत सचिन पाटील 2 चेंडूचा सामना केलाय, 6 धावसंख्या ठोकून काढलाय. सचिन फडके मात्र देवा प्रयत्न करतोय. पहिला लेग साईड डाऊन बॉलिंग टाकला होता, त्याला कट केलं लेग डायरेक्शनला, 2 धावा मिळाल्या. ऑफ साईडचा बॉल ट्राय केला, शॉर्ट पिच मिळाला, स्क्वेअर कट माध्यमातून आपल्याला चौकार बघायला मिळाला. मात्र आता हा 3रा बॉल निर्धाव चेंडू. देवा लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं एक्सपेरिमेंट करतोय, परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याने बघितलंय सचिन ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याला थांबवायचं कसं आहे याचा एक्सपेरिमेंट नक्की बघायला मिळतं आपल्याला. चांगला चेंडू इनसाइड एज बघायला मिळाली आणि आता मात्र बॅकअप चांगला आहे आणि अंपायरने दिला आउट. आणि सचिन फडके याच्या खेळाचा होता अंत. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 6. शैलेश पाटील, सूरज पाटील बघा आहे तो संगतीला, आता नाही बघा हो तोड समीर शेटच्या कार्याला. साईश पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने, या क्रीडा नगरीत आले बघा, आले हो प्रमुख पाहुणे. धन्यवाद. आपण पाहिलं ज्या पद्धतीने सचिन फलंदाजी करत होता, एक बाउंड्री आली होती बॅटमधून, त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं देवाचं. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण जसा एक तडाखा मिळाला चौकारच्या माध्यमातून, कमबॅक चांगलं आहे आणि ते मात्र नेरे टीमला गरज आहे. कारण ह्या देवाने हा पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या कर्णधाराने आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे ती कशी पेलली पाहिजे ह्याचं चांगलं एक्सपेरिमेंट आणि चांगलं उदाहरण देत असताना देवाला आपण पाहतोय. मात्र सचिन याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज येतो नवीन दीपक फडके. एक चांगले कॉमेंटेटर पण आहेत दीपक फडके आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा. त्याचबरोबर आपण विगरचा विचार केला तर जगदीश पाटील माझा मित्र, तोही नक्की मॅच पाहत असेल तर तुझंही हार्दिक अभिनंदन जगदीश. तर आता पाहूया आपण, जवळजवळ 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 6 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला नक्की. सन्मान्य भाऊशेठ भोईर साहेब कुंडेवाल साहेबांचं आगमन झालं. सॉरी, गव्हाण कोपरचे आमचे भाऊशेठ आलेत. भाऊशेठ भोईर त्यांना विनंती करेन आपलं वेलकम सुस्वागतम. संभाजीदादा मस्कर यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम त्यांना विनंती करेन. आज पाहुण्यांची मांदी आले, थोडी दिलगिरी व्यक्त करेन, मात्र मॅचकडे आम्ही फोकस करू. धन्यवाद. चांगला चेंडू आणि आता मात्र मोठा विकेट परत एकदा झालेला सापडतोय. दीपक बॅक टू पॅव्हिलियन, पहिलाच बॉल फेस करत असताना शॉर्ट बॉलला कनेक्ट करू शकला नाही, लेग डाऊन संडला मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल सरळ एस्ट्याने आदळला आणि विकेट प्राप्त मिळतोय देवायाला. आता मात्र आपण जर अनालिसिस केलं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 6 धावसंख्या खर्च केल्यात, पण महत्वाचे 2 विकेट मात्र प्राप्त केल्या देवाने. ज्या पद्धतीने आज आपण नेऱ्याची पब्लिक पाहतोय, एक सर्वांना आशा आहे की आज 3 संघ आपले सुपर 8 मध्ये खेळतात आणि तिन्ही संघ जर पुढे प्रवेश केला तर त्याचा एक आनंद वेगळा गावामध्ये नक्की असेल. हे मात्र नेरे टीम नक्कीच विचार करत असेल. सूरज पाटील आपण पाहतोय आणि त्याचबरोबर मोह टीम 40+, त्याच्या समोर नेरे टीम 40+ समोर असणार. मात्र इथे काय घडणार हे तर येणारा काळ सांगेल. मात्र इथे सामना रंगतोय विगर वर्सेस नेरे. ज्या पद्धतीने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, एक सक्सेसफुल गोलंदाजी आपण पाहतोय देवाच्या माध्यमातून. तर नक्कीच प्रीतम दादा, साई बोरवेलचे ओनर्स अनिल पाटील साहेब यांच्याकडून एक आम्हाला माहिती मिळाली, 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना सलग 3 विकेट घेतला तर 5,000चं कॅश प्राइज आणि समीर दादांकडून 1,000. नेरेच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. जबरदस्त
बघा याला म्हणतात आपण की कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं पाहिजे. मात्र चांगला चेंडू पुन्हा मात्र बॅकअप आहे का? यस. आणि आता मात्र तिसरा विकेट गारद आणि या देवाने पूर्ण महत्वाची फळी गारद केली विगर संघाची आणि 6 धावसंख्येवरती हा तिसरा विकेट. जय हनुमान क्रिकेट जितू 11 जय हनुमान क्रिकेट हाय पाठिंबा संघाचा पाठिंबा शायनर. धन्यवाद. तर डॉक्टर रोशन संजय पाटील यांच्याकडून 2100 रुपये हॅट्रिकसाठी आणि अनिल दादा पाटील साई बोरवेल विकेट हॅट्रिक 5000 आणि समीर दादांकडून 1000. टॉस आम्ही करतो. टॉस दोन्ही संघ नाही क्या. आता वेळ आमच्याकडे कमी आहे. वासुदेवजी गवते साहेब माजी सरपंच यांना विनंती करेन. साई भक्त सुद्धा आहेत आणि त्यांना विनंती करेन साई मंदिर नेरेचे विश्वस्त आदरणीय वासुदेवजी गवते साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. प्रीतम दादा वेळ थोडा कमी. आमचा महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने आला आणि ही साईच्या आम्ही पाहतोय बड्डेची जय्यत तयारी. आणि आज आमच्या महिला वर्गाला मी जरूर सांगेन तुम्ही सुद्धा लकी ड्रॉ मध्ये तुमच्या नावाची चिठ्ठी टाकू शकता. समीर दादांनी सांगितले मात्र 12 वाजेपर्यंत थांबावं लागेल. हा साईच्या वाढदिवसानिमित्तानं स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा. मग तुम्हाला ही आजची रात्र नक्कीच क्रिकेट मनोरंजन असेल. वळूया मॅचकडे. ओव्हर ब्रेकमध्ये आपण टॉस करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं ज्या पद्धतीने डिफेंड करायच्या धावसंख्या मात्र देवाने आपलं कार्य परफेक्ट पार केलंय. 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्या दिल्या आणि 3 विकेट महत्वाचे घेतले. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अजित बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. अजित गवते बॉलिंग ट्रॅकवर समोर फलंदाज आपण पाहतोय सनील फडके. अजित गवते याचा थोडंसं लोअर फुल टॉस बॉल टॅप केलाय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करू देणार नाही. आता जो पॉझिटिव्ह आपण एनर्जी पाहतोय नेरे टीम मध्ये कारण प्रत्येक जण आपलं कार्य चोख पार पडतोय. गोलंदाजीच्या याच्यावर असू द्या फलंदाजी असू द्या आणि फिल्डिंग असू द्या परफेक्ट प्रत्येक जण आपलं काम करतोय. हे मात्र समजून घ्यावं लागेल विगर संघाला की आपल्याला आपलं कार्य कसं करायला पाहिजे. थोडंसं विचार करावा लागेल. पार्टनरशिप बिल्डअप झाली पाहिजे. जर पार्टनरशिप बिल्डअप नाही केली आणि मोठे फटके जर आले नाही कारण आता 16.94 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा ट्रॅक टॅप केला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करू देत नाही. चांगलं फिल्डिंग होत आहे. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डिंगसाठी. ज्या पद्धतीने बॅकअप मिळतोय अशा बॅकअपची गरज असते कारण तुम्ही डिफेंड करत असताना. मात्र आता बघितलं 16 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. विगर संघ थोडं स्ट्रगल करतोय मात्र थोडं कमबॅक करावं लागेल. एखाद्याला जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटक्यांची गरज आहे. 2 मोठे फटके आले मॅच मध्ये परत येऊ शकतो आणि तो प्रयत्न मात्र करतोय. चांगला टॅप केलाय. सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी आणि संघ जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने. या क्रीडा नगरीत आले बघा आले हो प्रमुख पाहुणे. धन्यवाद. तर आनंद माळी दुंद्र्या यांच्याकडून शुभेच्छा आल्या स्पर्धेला. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि प्रवीणजी पाटील बेलवली आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते साहेबांचं शुभ आगमन त्यांचं सहर्ष स्वागत. तर टॉसमध्ये चिंचपाडा बाळाच्या संघाने नाणेफेक जिंकले. नक्कीच त्यांचा निर्णय येईल. मॅचकडे वळतो. ज्या पद्धतीने सनीलजी बॅटिंग केले 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या ठोकून काढल्या. चांगला चेंडू हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न मात्र 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करू देत नाही नेरे टीम कुठल्याच पद्धतीने कारण ते इंटरेस्टेड नाहीये. त्यांना 100% द्यायचं. त्यांना माहिती आहे आपल्या गावावर मॅच आहे. पब्लिक आपल्याला पाहते. लाईव्हच्या माध्यमातून असेल इथे थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून असेल. नेऱ्याची पब्लिक आपल्याला खूप बघायला मिळणार आहे आज कारण 3 संघ आज इथे फाईट करणार आहेत सुपर 8 मध्ये. आतापर्यंत अजित गवतेचं विश्लेषण केलं तर 4 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या खर्च केल्यात. मात्र सनील फडके प्रयत्न करतोय. 3 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या घेतल्यात. टॅप केलाय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट होईल का? नाही. एकामध्ये समाधान मांडतोय आणि संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. या ओव्हरचे आता 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉलमध्ये कसे फटके येतील. हार्ड हिटिंग करावा लागेल. मागच्या बॉलला जो षटकार मारला होता सनीलने हार्ड हिटिंग जसं आपण हॅमर स्ट्रोक बोलतो तर हॅमर स्ट्रोकचं आता गरज आहे. वेगर संघाला जर मोठी धावसंख्या चेस करायची असेल 13 चेंडूंमध्ये 39 तर मोठे फटक्यांची गरज आहे. आणि मोठे फटके तुम्हाला रिक्वायर रन रेटमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह साईन दिसेल कुठेतरी. आता 8.73चा रन रेट करंट रन रेट आहे. मात्र रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 18चं रिक्वायर रन रेट आपण पाहतोय. सनील फडके ऑन स्ट्राईक. 3 बॉल 8 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला चेंडू कुठल्याच पद्धतीने अजित मात्र बॉल
लॉफ करू देत नाहीये, टॅप करण्याचा प्रयत्न केला, काही फरक पडत नाही सिंगल डबलने. आणि आता धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर आपण पाहतोय त्या म्हणजे 17. तर नक्कीच सतीश दादांना विनंती करेन, सतीश दादा नल्लावडे आमचा महिला वर्ग आहे, तिकडे आपण लकी ड्रॉ घेऊन या. आज महिलांना सुद्धा आपण संधी देऊया, ज्यांना क्रिकेटची प्रचंड हौस आहे, भाग्यवान विजेते प्रेक्षक, स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर मिक्सर आणि इस्त्री. तर मॅचचा आनंद घेत असताना मधुराताई चोरगे यांना पाहतोय, अर्चनाताई कोल्हापूर, सरिताताई गायकर, ॲडव्होकेट मनीषाताई गायकर यांना पाहतोय, ग्रामपंचायत सदस्य सविताताई सुधाकर चोरगे, ग्रामपंचायत सदस्य प्रगतीताई योगेश फडके, ग्रामपंचायत सदस्य नम्रताताई बोईर, निवेदिता पाटील, सीमाताई पाटील असतील, किरणताई पाटील असतील, आणि आम्ही पाहतो ॲडव्होकेट स्मिताताई शैलेश पाटील आणि आज संपूर्ण पाटील फॅमिली. तर सतीश दादा लकी ड्रॉ घेऊन या. आज आपण महिलांना सुद्धा ही संधी देऊया, कारण साईच्या सेलिब्रेशन नंतर आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज पाटील परिवाराच्या वतीनं आमच्या स्पेशल गेस्ट नाही प्रीतम दादा. चला मॅच टॉफ आहे, आज नेरेचा पहिला संघ खेळतो, यानंतर दुसरा असेल आणि त्यानंतर 40+. काल प्रीतम दादा 40+ न दाखवून दिलं, आम्ही सुद्धा कमी नाहीये. विनोद पाटीलची ते अर्धशतक, त्यानंतर विनोद पाटील वीरा यांची खेळी आणि दाखवून दिलं आम्ही म्हातारे असलो तरी आम्हाला म्हातारे म्हणू नका, आमच्याकडे तो सुद्धा जलवा आहे. काय म्हणाल आपण 40+ साठी खूप मोठे योगदान देता. एज इज अ नंबर सर, वय फक्त नंबर आहे. कारण 40+ चे तुम्ही प्लेयर जर बघितले तर आता त्यांच्यामध्ये तो 18 वर्षाचा जोश आपण पाहतो नेहमी, आणि काल तो जोश दाखवला. कारण पहिली सायकल या स्पर्धेमध्ये 40+ यांनी जिंकली, तो म्हणजे विनोद पाटे यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विनोद पाटेसाठी सुद्धा. चांगला चेंडू पडतो, विकास काय गोलंदाजी होते नेरे संघाकडून, परफेक्ट लाईन आणि लेंथ, कुठल्याच पद्धतीने बॉलला कनेक्ट होत नाही. ज्या पद्धतीने आपण जर विकासचा विचार केला, पहिला चेंडू राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅटच्या फ्लोला, बॅटचा जो फेज आहे त्या फेजला कनेक्ट करू देत नाही, टायमिंग साधता येत नाहीये, कनेक्ट होत नाहीये बॉल. दुसरा चेंडू चांगला टॅप केला, याला म्हणतात हार्ड हिट. हा हिटची गरज आहे. अशा पद्धतीने जर फटके आले तर संघ नक्की पॉझिटिव्ह वे मध्ये जाईल. आणि धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय ते म्हणजे 23. नक्कीच प्रीतम दादा, आम्हाला आणखीन एक इन्फॉर्मेशन मिळाली. आमचे सरपंच आहेत पनवेल 40+ प्रीमियर लीगच्या आयोजक प्रकाशजी गाडगे साहेब, आणि साहेबांना सांगितलं आज फायनल 40+चा संघ मारेल. हा त्यांचा विश्वास, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काल डॉक्टर गोपीनाथ पाटील यांची कविता खूप व्हायरल झाली, ती सुद्धा आम्ही स्क्रीनवर संदेश दाखवतील. तर शैलेश दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य जर 40+ न फायनल मारले तर 5,000 बोली लागेल. आता बोली लागेल, नक्कीच लागेल, कारण सामना सुद्धा चुरशीचा आहे. मोहो 40+ आणि त्यानंतर असेल नेरे 40+. मैत्रीपूर्ण. वळूया मॅच कडे. धन्यवाद. नक्कीच नेरे गावाचं खरंच प्रशंसा केली पाहिजे. नेहमी महिलांना उच्च स्थानी ठेवतात, नेहमी मान सन्मान महिलांना. आपण मी रायगडमध्ये बऱ्याचशा स्पर्धा बघितल्या, फक्त नेरे गाव एक असं गाव आहे तिथे स्टेजवर नेहमी आपण महिलांना पाहतो. एकदा नेरे गावासाठी खरंच कौतुक केलं पाहिजे नेरे गावाचं. आणि ज्या पद्धतीने गोपीनाथ पाटलांचं तुम्ही उल्लेख केलं, एव्हरग्रीन, एक टॅलेंटेड पर्सन आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मात्र मॅच रंगतीये. 9 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. 3 चेंडूंपर्यंत 6 धावा खर्च केल्यात. मोठा फटका येईल का? मिस टायमिंग शॉट, यस. मात्र चांगलं झेल. आणि आता मात्र मोठा विकेट जाळायला लागला, तो म्हणजे सनील नावाचं. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो 23, 3 विकेटच्या अंतानंतर. बाळा, आपला निर्णय कळवा लगेच, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बाळा, आपण एकविरा इव्हेंटचं कौतुक केलं पाहिजे. हायफाय फ्लाय कॅच असं त्यांनी नाव दिलं या कॅचला. अतिशय चांगला झेल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. कारण अशा पद्धतीने जर तुमच्याकडे डिफेन्स असेल तर तुम्ही चेसिंग करू देणार नाही. कारण जर चेस करत असताना डिफेन्स करायचं असेल तर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे. 23 धावांवर 4 विकेट पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. 8 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, आणि हा एक विकेट गारद. आणि 23 धावांवर आता 5 विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. समीर शेठ पाटील नेरे गावाचा, समीर शेठ पाटील नेरे गावाचा.
शंकर सीताराम सन्माननीय नेरी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व गोपीनाथजी गवते साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन सन्माननीय माजी सरपंच वासुदेवजी गवते साहेब यांच्याकडून या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं मी धन्यवाद देईन. आणि प्रीतम दादा या सुंदर मैदानासाठी आम्हाला ज्यांचं सहकार्य मिळालं ते साई बोरवेलचे ओनर्स अनिल दादा पाटील असतील आणि त्यानंतर सुनीलजी दत्तात्रय पाटील असतील, दोन्ही दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. रनआउट आहे, बॅट कर, नो बॉल नाही, नो बॉल नाही आहे, नो बॉल नाही. नाही, अनिल पाटील साहेबांचं कौतुक केलं पाहिजे सागर बांडवकर, कारण आपण पनवेल प्रीमियर लीगला त्यांचं मोठं हातभार होतं आणि पूर्ण दिवसभर आपल्याला त्यांचा सपोर्टही मिळाला, त्यासाठी अनिल दादांचंही मनापासून धन्यवाद. आता पाहिलं तर आपण 7 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. या बॉलला जर मोठा फटका आला तर नक्की शेवटच्या ओव्हरमध्ये आपण 27 धावा पाहू शकतो. मात्र जर तरवर क्रिकेट टिकत नाहीये. आतापर्यंत विकासचा विचार केलं तर 5 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या खर्च केले. कॅच नाहीये, कॅच पकडले, पहिले कॅच आहे, ओके कॅच आहे, पहिले मी बोललो ना मग. तर 7 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. मॅच रंगली पाहिजे. विगर संघ ट्राय करा, अजून मॅच हातातून गेली नाही. आपण जर विचारलं रिंकू सिंगचं तर रिंकू सिंगने अशाच पद्धतीने मॅच काढली होती, मात्र हा टॅप करायचा प्रयत्न आणि हा पण विकेट, आणि विकेट हॅट्रिक झालेली. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे विकाससाठी. 6,000 रुपयाचं पारितोषिक या विकासने जिंकलेलं आहे. विकाससाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय बॉलिंग होते. ते शुभागमन झाले ते साई बोरवेलचे ओनर्स, प्रतीचं उद्योजक आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असं दानशूर व्यक्तिमत्व अनिल दादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्रिकसाठी 5,000चं प्राइज होतं आणि डॉक्टर रोशन संजय पाटील यांच्याकडून 2100 रुपये मयूरदादा पाटील यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम. अनिल दादांचं कौतुक केलं पाहिजे. जसं एंट्री झाली हॅट्रिक मिळाली, म्हणजे बक्षीस लावलं होतं ते शुभ झालं, त्यांचं पायगुण चांगले होते आणि विकासला हे मात्र 6,000 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो 8,000चं पारितोषिक आलंय. बॉल टॅप केलाय 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. आता मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्या मोठ्या फटक्यांची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आपण आर्यनचा विचार केलं, स्वराज याच्या पहिल्याच चेंडूमध्ये चौकार आपण पाहिला. चांगला चेंडू टॅप केलाय. एक सिंगल डबलनी काही फरक पडणार नाही नेरे टीमला. ज्या पद्धतीने नेरे टीमचा आज आपण खेळ पाहतोय, म्हणतो अविनाश पाटील तिथे पाहतोय, एक 40+ प्लेअर आता रेग्युलर क्रिकेटमध्ये आगमन झालंय या अविनाश पाटीलचं. मात्र त्याची गरज होती संघाला आणि त्यांनी ते आगमन केलंय, कारण रेग्युलर क्रिकेटमध्येही त्याचा खेळ मोठा आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू कुठल्याच पद्धतीने थोडंसं मॅच सोडली असं वाटतं कुठेतरी विगर संघाने. प्रयत्न करतोय, स्ट्रगल होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावसंख्या फक्त आल्या होत्या. त्याच्यानंतर परत दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 11 धावसंख्या पाहिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6, म्हणजे कोणत्याही पद्धतीने मोठे फटके आडू दिले नाही. तर नक्कीच प्रीतम दादा अनिल दादांच्या मातोश्री इंदू आई सुद्धा मॅचला पाहतात आणि त्यांनी विकास पाटील पाठक यांच्या हॅट्रिकसाठी 1,000, समीर दादांकडून 1,000, डॉक्टर रोशन संजय पाटील यांच्याकडून 2100 आणि अनिल दादांकडून 5,000, म्हणजे तब्बल 9,000 रुपये हॅट्रिकसाठी. 9,100. आणि आईचा आशीर्वाद जर मिळाला ना नेरे संघाचं, हे पॉझिटिव्ह. आईचा आशीर्वाद सुद्धा मिळालाय, म्हणजे याच्या पुढचा कार्य जो असेल नेरे टीमचा हे खूप चांगलं होणार आहे. याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही. आई तुमचं स्वागत आहे. मात्र आता 2 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. याच विकासने पहिल्या मॅच मध्ये 23 धावसंख्या ठोकून काढल्या त्या विकासला, मात्र त्या विकासने पूर्ण मॅच पलटवून टाकली. आपण नेरे टीमचा जर विचार केला तर पुष्कर 11 नावाने खेळतो आणि पुष्कर माझ्या सोबत बसलाय आणि सोबत अनिल पाटील स्वतः तिथे स्पॉन्सर सुद्धा आहेत. पुष्कर काय 2 शब्द बोलशील का? बोल 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 बोल.
बोल कसं वाटतंय मॅच जिंकलं तर? चांगला. हा काय अपेक्षा आहे पुढे? कोणता नंबर आला पाहिजे? पहिला नंबर मारायचा नक्कीच प्रयत्न करू. क्या बात आहे यार, एवढा लहान वयामध्ये हा कॉन्फिडन्स, तर हा संघाला कॉन्फिडन्स आहे नक्कीच. मात्र 1 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, मात्र नो बॉल दर्शवला अंपायरने बीमरच्या माध्यमातून. फ्री हिट नक्की असेल, मात्र हा फ्री हिट आता काही उपयोगाचा नाहीये, कारण 1 चेंडूमध्ये आता जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गरज आहे 24. चिंचपडा टीम, आपण टॉस जिंकला, आपलं काही डिसिजन आलं नाही. बाला, आपण डिसिजन कळवायचं आहे की आपलं डिसिजन काय आहे? 1 चेंडूमध्ये 24 धावांची गरज वीगर संघाला. भीमरच्या माध्यमातून, स्वराजच्या माध्यमातून थोडंसं हाईट फॅक्टर मध्ये पहिला बॉल यॉर्कर टाकायचा असेल तर थोडं भीमर कधी पडतो बॉलरच्या हातून. मात्र गोलंदाजी चांगली झाली आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावसंख्या खर्च केली. आज आपण 4ही गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. कोणत्याही पद्धतीमध्ये हार्ड हिट करू दिलं नाही. आणि शेवटचा चेंडू मात्र स्वागत करतोय आणि तोही विकेट मिळतो स्वराजला आणि मॅच जिंकली आहे. हार्दिक अभिनंदन नेरे टीम आणि हार्दिक शुभेच्छा विगर संघाला.